आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रिया आणि मी परत एकदा स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. खरं सांगायचं झालं तर आपल्याला काही गोष्टी मिळाल्या ना की त्याचा खूप जास्त आनंद होतो. पण तीच गोष्ट जर आपल्याला दुसऱ्याकडून जर भेटली ना तर त्या माणसाबद्दल जो आदर आणि प्रेम असतं ना तो खूप जास्त वाढतो. तर तसंच आजचे जे हे काही गिफ्ट आहे ना ते मला माझ्या पप्पांनी आणि दोन्ही भावांनी मिळून दिलेलं आहे. पप्पा म्हणजे आपल्या आयुष्यातील अशी व्यक्ती जी आपल्याला लहानपणापासून प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करतात. अगदी त्यांना पॉसिबल हो किंवा न हो, पण त्यांचे प्रयत्न तर असेच असतात की आपल्या लेकरांना जे पाहिजे ते त्यांना मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते बरं का. भावाचं नातं हेही खूप खास असतं. लहानपणी किती भांडण झाली, किती एकमेकांना त्रास दिला, एकमेकांची किती मस्करी केली, पण गरज पडली की भाऊ सगळ्यात आधी आपल्या मागं उभे असतात. काही लागलं तर फक्त फोन कर असे म्हणणारे हे दोन्ही भाऊ माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी काही पॉसिबल होतात आणि कधीच कोणती अडचण येणार नाही. जर नवीन शहरामध्ये आपण अचानक आलो असेल तर त्या गोष्टी सगळ्या सेटअप करून देण्यामागं हे दोघं आहेत. देवाने माझं नशीब लिहिताना वेळातला वेळ काढून एकदम चांगलं असं नशीब लिहिलेलं आहे की माझ्या आयुष्यातील येणारी प्रत्येक व्यक्ती खरंच खूप माझ्यासाठी चांगली आहे. माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे त्यांनी. तर असे भाऊ प्रत्येकाला भेटत नाही, त्याच्यासाठी सुद्धा नशीब लागतं बरं का. तर माझं हेच नशीब. प्रत्येक बहिणीच्या आयुष्यामध्ये असेच भाऊ यावे तर हीच माझी प्रार्थना. आता त्या व्यक्तीमधलाच हा एक व्यक्ती जो म्हणजे माझा नवरा, तो माझ्यासाठी काही करतात, म्हणजे मला खूप जास्त सपोर्ट करतात. जर एखाद्या स्त्रीला जर काही करायचं असेल ना तर तिच्या मागं एखादा पुरुष हा सपोर्टिव्ह असला पाहिजे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर तसंच माझ्या मागं माझा नवरा एकदम सपोर्टिव्हपणे ते सुद्धा माझ्या पाठीशी आहेत. तर इथं जे इन्स्ट्रक्शन देण्यात आलं होतं, कारण हा माझा पहिला अनुभव होता मोबाईल ओपन करायचा, त्यावरचं कवर काढायचं आणि ते करण्यासाठी मला एक रीलसुद्धा शूट करायची, ते सुद्धा करून घेतली. आणि या टायमाला इतकी काय खुश होते ना, हा जो आनंद भेटला आहे ना तो मला या तिघा चौघांमुळे भेटलेला आहे. त्यासाठी खरंच मनापासून एकदम थँक्यू. आता समोर तर त्यांना मी काही थँक्यू म्हणलेलं नाही आहे, जे काय आहे ते व्हिडिओतूनच म्हणलेलं आहे. तर हे असे दिवस प्रत्येक बहिणीच्या आयुष्यामध्ये यावे आणि रक्षाबंधनचं हे असं स्पेशल गिफ्ट मला भेटलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का. भेटू आपण पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. आता यापुढचे जे सगळे व्हिडिओ आहेत ना ते आयफोनमधले येणार आहेत, म्हणजे लाँग व्हिडिओ जे आहेत ते सगळे यामधूनच शूट करणार आहे. तर एक व्हिडिओ ऑलरेडी मी शूट केलेला आहे या फोनमधून, तो तुम्हाला अजून 2 दिवसानंतर बघायला भेटेल. तर धन्यवाद.